साक्री तालुक्यात खळबळ। वर्धणे शिवारातील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील नराधमाला फाशी द्या, गावकऱ्यांचा यल्गार। साक्री तालुक्यातील वर्धणे व उमराडी शिवारात 16 मे 2026 रोजी घडलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। या अमानुष घटनेत अक्षय सोनावणे आणि जयश्री काकुस्ते या दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला असून या क्रूर कृत्याने मानवतेला काळीमा फासली आहे। अमोल सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले। या प्रसंगी डीवायएसपी संजय भांबडे, पीआय दीपक वडवी, एपीआय मयूर भांबरे उपस्थित होते। मूक मोर्चात राजकीय, सामाजिक सह सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश खैरनार उर्फ भोंदूबाबा याने पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिची निर्घृण हत्या केली असा खळबळजनक आरोप करत समस्त साक्री तालुका आणि भांडणे ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। या घटनेचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम भोंदूबाबाला तातडीने फाशीची शिक्षा द्या अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गुन्ह्यातील इतर सहकाऱ्यांना पाठीशी न घालता तात्काळ अटक करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय देऊन समाजात कायद्याचा धाक निर्माण करावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला कडक कारवाईचा इशारा दिलाय। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या कमालीचा तणाव आणि संताप पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक अनिल बोराडे। तालुक्यातील व बांडणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालय येथे येऊन आरोपी भोंदूबाबा योगेश खैरनार याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन या ठिकाणी निवेदन दिलं व या महाराष्ट्रात भोंदूबाबा प्रकरण जोरात चालू आहे। तसंच या साक्री तालुक्यात अतिशय निष्पाप लोकांना चुकीच्या पद्धतीने या भोंदूबाबाने मारला आहे। चिरंजीव अक्षय सोनवणे हा काही व त्याची मैत्रीण त्या ठिकाणी गेले असताना पूजापाठ केली व त्याला काहीतरी खाऊ घातलं। खाऊ घातल्यानंतर अक्षय सोनवणे याला बेशुद्ध केलं व त्या मुलीला घराकडे भोंदूबाबा सोडत जात असताना अर्ध्या रस्त्यात त्यांनी गाडी थांबवून मुलीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व त्या मुलीने नकार दिल्यास त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणी तिला निर्दोषपणे तिच्याच ओढणीने त्या ठिकाणी तिला फाशी लावली व तोंड बांधून चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी फेकलं व तिच्या अंगावर गाडी देखील टाकली। याचाच सर्व नायनाट मिटवण्यासाठी चिरंजीव अक्षय या रात्री 2 वाजेला त्या मठावर गेला भोंदूबाबा व चिरंजीव अक्षय याला देखील चुकीच्या पद्धतीने ठिकठिकाणी त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर केल्या आणि डोक्यात पण चुकीच्या ठिकाणी आपल्या लोखंडी पारने त्याच्यावर वार करून त्याला त्याच ठिकाणी ठार मारलं। एवढंच थांबून तिथं थांबला नाही, त्या प्रेताला त्यांनी गोंटीत भरून दूर अशा ठिकाणी जंगलात त्या ठिकाणी आपण दिवसा देखील जाऊ शकत नाही त्या ठिकाणी त्या पोतडीमध्ये घालून त्याला तिथं नाल्यात फेकलं। वरून गोदड्या टाकून एक झाड, मोठं झाड, सुकलेलं झाड त्या ठिकाणी त्याच्या अंगावर टाकलं आणि त्या ठिकाणी त्याचा जाळण्याचा देखील प्रयत्न दुसऱ्या दिवशी होता, परंतु पोलीस स्टेशनने तात्काळ त्या ठिकाणी शोध घेतला व त्याच जागेवर त्याला सापडवलं। म्हणून सर्व पोलिसांचा देखील आम्ही लवकरात लवकर शोध घेतला, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो। मात्र पुढील तपासासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा न करता आरोपीला कशी फाशीची शिक्षा लवकरात लवकर होईल हेच आम्ही त्यांच्याकडनं आश्वासन घेतलं आहे आणि आम्हाला देखील या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्या देखील कानावर आम्ही टाकला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या देखील कानावर आम्ही टाकला आहे। पीडित मृतांना घेऊन गुरुवारी त्यांनी आम्हाला वेळ देखील दिली आहे, आम्ही वेळ घेऊन त्यांना देखील भेटणार आहोत आणि आरोपी भोंदूबाबा योगेश खैरनार याला कशी लवकरात लवकर फाशीची शिक्षा भेटेल याच्याशिवाय आम्ही शांत देखील बसणार नाही। एवढं बोलतो, थांबतो।